बघू शकता हे उत्तमबर आडे आहे. अनेक प्रकारच्या बोटी आहेत. मच्छीमारी खूप मजा येते इथे. आम्ही लहानपणी इथून बोटीचा प्रवास करायचो आणि समोर तिकडे उतरायचो. आटाने 50 पैसे घ्यायचे त्यावेळी, कारण का हा ब्रिज नसायचा. ब्रिज नसल्यामुळे इथे बस थांबायची. या देवळावर, इथे देवळावर बस थांबायची आणि इथून बोट पकडून आम्ही तिथे जायचो. तिथे आजीचं घर असायचं. आता त्या आजी आपल्या नाही आहेत या जगात, तर सध्या आपण केलशीला घेतलं आहे घर. अशा प्रकारे आपलं गाव आहे. खूप मजा येते. आपलं पण घर समुद्रावरतीच आहे, तर रात्री तिथे आणि सकाळी बरंच थंडसारखं वातावरण असतो. अशा प्रकारे आपण पुढचा प्रवास चालू करूया. नमस्कार, एकदा पुन्हा नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. MH मयूर कोकण प्रवास. आपण चाललो आहे दापोलीला. तर दापोलीला प्रवास आहे. दापोलीला तहसीलदारला काम आहे माझं, फॉर्म सबमिट करायचे ते घर मापणीसाठी. तर त्यासाठी आपण चाललो. तर दापोलीचे रस्ते कशा प्रकारे आहेत ते आपण बघणार आहोत. चला मग तयारी झाली. बॅग सर्व पेपर घेतलेत आणि निघूया. आज स्कूटी घेऊन जाऊया. स्कूटीवरचा प्रवास असणार आहे. चला निघूया. ही गाडी आपली बाबूने आणून ठेवली गावी. ती असते गावीच असते, तर मे महिन्यात अशा टायमाला कामाला येते. चला पुढचा प्रवास चालू करूया. असं आहे आपलं गाव. तर येथील पोरं सर्व या घरात राहतील मस्तपैकी. पुढच्या 10 तारखेला एप्रिलला जत्रेला निघूया दापोलीला. दापोलीला जाऊन हो एकटं झालं. घर मापणी जरा हे करायचं. दादा बरेच वर्षानंतर चालू आहे. गावी आलो आणि थोडं काम होतं, सुट्टी पण होती. म्हटलं चला आता करू येऊया. तर आपला हा प्रवास आहे दापोलीचा. केलशीपासून ते दापोली. बघूया पुढे. पाण्याचं पाईपलाईन टाकतायत, काम चालू आहे गावात. आता पुढे येणाऱ्या दिवसात चांगलं 24 तास पाणी भेटेल आपल्याला, उपलब्ध होईल. त्यासाठी सर्व तयारी चालली आहे गावी. रस्त्याची कामं चालू आहेत. बरंच लवकर आपल्या गावी पाणी उपलब्ध होईल. उत्तमबर आड्याच्या ब्रिजवरती आहे आपण. प्रवास तुम्ही बघू शकता. जरा थांबूया. मला इकडे दाखवतो मस्त. बघू शकता हे उत्तमबर आडे आहे. अनेक प्रकारच्या बोटी आहेत. मच्छीमारी खूप मजा येते इथे. आम्ही लहानपणी इथून बोटीचा प्रवास करायचो आणि समोर तिकडे उतरायचो. आटाने 50 पैसे घ्यायचे त्यावेळी, कारण का हा ब्रिज नसायचा.
ब्रिज नसल्यामुळे इथे बस थांबायची या देवळावर. इथे देवळावर बस थांबायची आणि इथून बोट पकडून आम्ही तिथे जायचो. तिथे आजीचं घर असायचं. आता त्या आजी आपल्या नाही आहेत ह्या जगात. तर सध्या आपण केलशीला घेतलं आहे घर. अशा प्रकारे आपलं गाव आहे. खूप मजा येते. आपलं पण घर समुद्रावरतीच आहे. तर रात्री तिथे आणि सकाळी बरंच थंडसारखं वातावरण असतो. अशा प्रकारे आपण पुढचा प्रवास चालू करूया. गावी जरा निवांत बरं वाटतं, शांत वाटतं. जरा मुंबईपेक्षा धावपळीच्या जगात आपण जगत असतो. थोडंसं वेळ भेटतो कुठेतरी एक मन हलकं करण्यासाठी गावी आपण येत असतो. त्याचं खूप काही भरपूर फायदा मी खूप घेतो. आराम करायचं, मस्त मजा, काय कामं असतील ते करून घ्यायची. पण गावात आल्याच्या नंतर खूप बरं वाटतं. त्यासाठी कधी वेळ भेटला तर येत राहा. अशा प्रकारे आपलं गाव आहे. एकदम मस्त. कसं वाटलं नक्कीच कमेंट, लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जॉईन व्हा. आपल्या मित्रांनाही सांगा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ. दापोलीला आता जाताना आपण कशा प्रकारे रोड आहे ते बघूया. चला निघूया. बरेच वर्षानंतर बाईकवरचा प्रवास असणार आहे. लालपरीचा प्रवास असायचा आणि तिथे एक रिक्षा असायच्या. रिक्षातून 40 रुपये घेतात. म्हणून आपला प्रवास आता आपण बाईकवर करूया. थोडं कॅमेरा लावायला तिथे जागा नाही आहे, तरी आपण प्रयत्न करतोय कसं तरी व्हिडिओ काढायचा. तर आपला ब्रिज आड्याला पोहोचलो आहे. 11 वाजता पोचायचं आहे तिकडे दापोलीला. काम आहे. तर आता थोडं आपण फटाफट निघायचा प्रयत्न करूया. चला. इंगळ्याला पोचलो आहे. इकडून आपण इंगळ्याचा प्रवास आहे. ऊन जरा कमी आहे तर फटाफट लवकर निघायचा प्रयत्न करूया दापोलीला. मग दुपारचं ऊन खूप बेकार एकदम पडतो, मग तापला जातो. तर बाईक चालते त्याच्यामुळे वाऱ्यावर काय वाटत नाही. थोडं थंड वाटतंय वारा येतो म्हणून. पण एका साईडला उभं राहिल्यावर खूप विचित्र गरम होतं. अशा प्रकारे डंपर विंपर आहेत. तर आपलं लक्ष समोर पण असलं पाहिजे. गाडी चालवताना टर्निंगवरती तिथं जोरजोरात गाड्या येतात. त्यामुळे गाडी चालवताना या गोष्टीची पण आपण दखल घेतली पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे. सावकाश आपल्याला ते जजमेंटाने हँडल करता आलं पाहिजे. त्यावेळी बरेच काय असतात की गाडी आपल्याला स्पीडमध्ये चालवतात, समोर गाडी आल्यावर माहिती पडत नाही. त्यामुळे असे काही करू नका. गाडी चालवताना खूप सावकाश. गावचे रस्ते आहेत, अनेक लोकांना माहीत नसतं. गाडी खूप रफ येते एकदम. चला मग पुढे निघूया.
आपण आता वरच्या रस्त्यावर पोहोचलो आहे. तुम्ही पाहत असाल बघा, इथे 2-2 माळ्याच्या बिल्डिंग आहेत, प्लॉट आहेत. प्लॉटिंग मला वाटते विकले जातात, पण बऱ्याच बाजूला असे प्लॉट केलेले आहेत, बंगले बांधलेले आहेत. त्याप्रकारे तुम्ही बघू शकता. खरं तर पुणेकर इथे बरेच जण आलेले आहेत राहायला, आपले आपले फार्म हाऊस बांधून मस्तपैकी राहतात. तुम्ही पण घेऊ शकता, पण ह्यांचं कॉन्टॅक्टर कोण आहेत ते आपण सांगू शकत नाहीत. पण अशा प्रकारे वरच्या ठिकाणी चांगल्या डेव्हलप होत चाललेलं आहे गावागावात. पर्यटक आता कोण तर राहत नाही त्याच्यामध्ये, पण येणाऱ्या दिवसामध्ये पर्यटक राहत असतील. अशा प्रकारे आपण पुढचा रस्ता तर चालू करूया. चला निघूया. भारी वाटते, उतरण आहे आणि प्रवास आपला चांगला चाललेला आहे. पुढे आपण बघूया. चला, तुम्ही बघू शकता अरबी समुद्र आपल्या समोर दिसते. अंजर्ले आणि हरिहरेश्वर हरणे या रस्त्यानेच आपण तिथे जाऊ. हरिहरेश्वर तिकडे राहिलं, हरणे आणि अंजर्ले कड्यावरचं गणपती याच रस्त्याने आपण जातो. तर आपल्याला हरण्यामधूनच जायचं आहे, तर आपण प्रयत्न करू. तो दिसतोय ना, तुम्ही बघू शकता. बघा किती छान प्रकारे आहे. या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. पुढे ब्रिज येईल, ब्रिज क्रॉस करायचं आहे आपल्याला. तो तिथे कडेवरचा गणपती आहे बघा, तुम्ही बघू शकता. आपण त्या रस्त्याने नाही आलो, तिथेच आपण गेलो असतो कडेवरच्या गणपतीला, पण आपल्याला पोचायचं दापोलीला. तर आपण आता सेकंड ब्रिज घेतलेला आहे. हरणे मार्ग आपण निघूया, बायपास रोड. चला.
बायपास रोड आहे हरण्यापासून निघतो बाहेर, निसर्ग हॉटेलला निघतो. चला बघूया. बघू शकता, व्हिडिओज आणि फोटोज पाहिले असाल, हे नक्की इथून बघा. मी बाईकचा हँडल फिरवतो. बरोबर, कड्यावरचं गणपती पण तिथे दिसते. त्या प्रकारे असं तिथे समुद्रात काम चालू आहे. बरोबर, चल बायपास रोड आहे हा. हे रामाचं मंदिर आहे. आपण बायपास रोड आतमध्ये आलो तर छान प्रकारे बांधलं आहे. बाजूला तुम्ही बघू शकता समुद्र आहे आणि हरणे किल्ला. तुम्ही जे आपण बघतो ना हरणे किल्ला, हे बघा हरणे किल्ला आहे पुढे. तिथे आता पुढे हरणे बाजार येतो. तर अशा प्रकारे आहे. आपण बघूया पुढे प्रवास करतो. रामाचं मंदिर पाहिलं आणि हरणे किल्ला पण आपण पाहिला. पुढे आपण गेलो ना, हरणे बाजार येतो. मच्छी मार्केटचा पूर्ण एकदम होलसेल निलामी लागते तिथे. तो संध्याकाळी चालू होतो आणि बघण्यासारखं असतं. खूप मजा येते तिथे. पण आपल्याला तो वेळ बघूया, संध्याकाळी भेटला रिटर्नमध्ये तर आपण नक्कीच हरणे बंदराची व्हिडिओ घेऊया. चला मग पुढे आपण निघूया, आपला प्रवास चालू ठेवूया. व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून बघायला भेटतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला बघू शकता तुम्ही, आम्ही समुद्र किनारी बाजूने चाललो आहे. तर ते बघा हरणाई किल्ला आहे तिथे आणि हरणाई बाजार तिथे आहे. त्या हिशोबाने आपलं समुद्राचं तुकट रोड बाजूने चाललेलं. पावसामध्ये पाणी बाहेर फेकला जातो, त्याच्यामुळे बाहेर समुद्रातला जो कचरा असतो त्या रस्त्यावर येतो. लाटा खूप जोरजोरात आढळल्या जातात, त्याच्यामुळे बाहेर आतला कचरा जो असतो तो रस्त्यावर येतो.
बघू शकता अशा प्रकारे आहे. हे बाजूला रोड आहे आपला जातो. पावसामध्ये तर भयंकर परिस्थिती असते, पाणी बाहेर येतो आणि समुद्रातला जेवढा पण कचरा असतो तो रस्त्यावरती असा आला जातो. त्यामुळे पावसात खूप भयंकर प्रकार असे घडत असतात. हा हर्णे किल्ला आहे, अरबी समुद्र. हे बघा सर्व गावं आहेत. आपण तिथून आलो पाठीमागून, आता आपण त्या राम मंदिरला भेट देऊन. तर हा आहे हर्णे बाजार, इथे लागतो. त्याच बाजाराच्या आतून आपल्याला प्रवास करायचा आहे. चला मग पुढचा रोड आपण घेऊ. हा जो राईटला गेलेला आहे ना तो हर्णे बंदरला, आणि आपण लेफ्टला जाऊ दापोलीला. हर्णे बाजार आहे पूर्ण. बाजारातून बाहेर निघून सध्या काम चालू आहे. हा आहे बायपास रोड. आपण बायपास रोडवरून आलो आणि हा वरतून जो येतो तो एक हा एक रस्ता सुद्धा येतो, पण आपण नंतर दाखवला बायपास रोड हर्णे मार्ग तो इथं आलो. आणि आपली गावची लालपरी निसर्ग हॉटेल इथे. तर ते आपण आता इथे बाहेर पडलो असतो. आपण आपला प्रवास चालू करूया. चल. रतुलाई मंदिर योगेश दादा कदम. रोड एवढे चांगले आहेत ना, गाडी चालवायला खरं सांगू तर खूप मजा येते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रोड आहेत.
10 किलोमीटर आहे दापोली. फायनली दापोलीला पोहोचलो आहे. अर्धा किलोमीटर आहे. तर असा प्रवास झाला. हे चेकपोस्ट पाठीमागे तुम्ही बघता, चेकपोस्ट आहे दापोलीचं. आणि दापोली डेपो आपल्या अर्धा मीटरवरतीच आहे. चला आपण दापोलीला आता पोहोचूया. 11 वाजलेत, टायमावर आलो आपण. दर्शनला पण फोन केला, दर्शन आता येतोय, तो पण भेटेल. चल फायनली पोहोचलो आपण. थोडं 200 पेट्रोल टाकून घेऊया. दापोलीला पोहोचलो आहे. दापोलीचं आपलं मिसळपाव घेतले खायला. तर अशी उसळ आणले. पोचलो इथे. दर्शन भेटलं आहे. दर्शन त्याला बोललं नकाशे घेऊन ये, पेपर सर्व आणलेले आहेत. तहसीलदारमध्ये त्याचं काम आहे. तिकडचं झाल्याच्यानंतर मग काय पुढचा प्लॅन काय? दुपारी काय प्लॅन नाही, बघूया दुपारचं काय प्लॅन आहे.
नंतर संध्याकाळी आरामशीर आपल्या गावी केलशीला परत काम झाल्यावर निघू. चला मग फायनली दापोलीला पोहोचलो. रस्ते कसे होते तुम्ही पाहिले असतील. आणि आता समोर तुम्ही बघता ना, हे तहसीलदार ऑफिस आहे दापोलीचं. आपल्याला इथे काम आहे. इकडचं काम झाल्याच्यानंतर मग आपण परतीचा प्रवास आपला परत केलशीला निघू. दर्शन येईल भेटायला. चला मग व्हिडिओत मी आता एवढीच इथेच संपवतो आहे. आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया. माझं काम आहे ते आता मी करून घेतो.